पश्चिम रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे लोकलने प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे। मोठ्या संख्येने प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करत असल्याने काही वेळा लोकलमधून खाली पडण्याच्या घटना समोर येत असतात। मंगळवारी रात्रीच्या सुमारास डहाणूकडे जाणाऱ्या लोकलमधून वैतरणा खाडी पुलाजवळून प्रवास करत असताना एक प्रवासी तरुण धावत्या लोकलमधून थेट वैतरणा खाडीत पडल्याची घटना घडली। मात्र त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत। उदय वांगड वय वर्ष 25 असे या तरुणाचे नाव असून तो बोईसर येथील रहिवासी आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास उदय हा बोरिवलीवरून बोईसरकडे जात होता। वैतरणा खाडी पुलाजवळ लोकल पोहोचताच अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाडीच्या पाण्यामध्ये पडला। पाण्यात पडल्यानंतर जीव वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू होती। त्यानंतर त्याने पुलाच्या खांबाचा आधार घेत त्या ठिकाणी थांबून वाचविण्यासाठी आवाज देत होता। त्या ठिकाणी असलेले रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांना आवाज ऐकू येताच त्यांनी पाहिले असता एक तरुण त्या ठिकाणी खांबाचा आसरा घेऊन उभा होता। त्याला बाहेर काढण्यासाठी बोटीची आवश्यकता होती, त्यामुळे तातडीने त्याने वाढीव गावातील बोट चालक गुरु पाटील व साई पाटील यांना संपर्क केला। त्यांनीही क्षणाचा विलंब न करता आपली मासेमारीची छोटी बोट घेऊन रेल्वे पुलाखाली जाऊन त्या प्रवाशाला खाडीपात्रातून सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले आहेत। आम्हाला एक तरुण लोकलमधून पडून पाण्यात अडकला असल्याने त्यांनी आमची मदत मागितली। आम्ही लगेच बोट घेऊन तेथे पोहोचलो व त्याला बाहेर काढून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले, असे बोट चालक गुरु पाटील यांनी सांगितले। उदयला या जीवघेण्या संकटातून वाचवणाऱ्या या देवदूतांचे त्याच्या आईने आभार मानले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे। कुठे आहे रे? हा चालू आहे। आवाज दे रे। कसं काय पडला? थांब 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 कसे हात केला। थांब तू नको बघू, थांब। पडला कसं काय तू? थांब 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 बोडीत पडला डायरेक्ट। जीन्स आहे ना, जीन्स पोहता येत नाही। पडला कसं काय तू? बोईसर सर लागला नाही ना? नाही लागेल नाही ट्रेन